वास्तुदोष म्हणजे काय? कोणती गोष्ट वास्तुशास्त्राप्रमाणे आहे असं म्हणतात तर ती एक तर सोलार एनर्जी त्याच्याशी कनेक्टेड असते. आपण मग याला वास्तुशास्त्र कसं म्हणायचं? त्याच्या मागे काही पौराणिक कथा आहेत पण तो भाग सोडला तर तिचं जे काही राहतं ते प्युअर सायन्स आहे. मंदिरवरून मला हा प्रश्न आलाय की आपण कुठे फेस करायला पाहिजे आणि देवांनी कुठे फेस करायला पाहिजे. मनातले प्रश्न विचार. हा म्हणजे genuine प्रश्न आहे. असं काही सूत्र आहे का? A+B+C = सक्सेस? बिझनेस म्हटलं की लॉस होतो प्रॉफिट होतं तर मग तिथे मी बॅलन्स कसं राहील. बऱ्याच लोकांची ओरड असते की येत आहेत पैसे पण टिकत नाहीयेत. ॲनालायझिंग मग झोन दिलेले आहेत त्याने मग स्थिरता येते तुमच्याकडे पैसा येतो ऑपॉर्च्युनिटीज येतात. आणि कुठली रूम पाहिजे तिकडे? तिथे तुमची तिजोरी असेल ती ठेवू शकतो कारण की फुलफिलमेंटची डायरेक्शन आहे. बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की नॉर्थ ईस्टला टॉयलेट नसलंच पाहिजे खूप मोठा मेजर वास्तुदोष आहे. तर तो मेजर वास्तुदोष काय आहे? फॅमिली फोटोजची अशी काही दिशा आहे की स्पेसिफिक तिकडे ठेवायला पाहिजे? माझा आणि माझ्या नवऱ्याचा हॅपी मुमेंटचा एक फोटो लावलेला आहे मी आणि आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली. मी घरात बसली माझं त्या फोटोकडे लक्ष गेलं. कुठेतरी माझा राग जाईल ना की हा मुमेंट मी जगली आहे त्याच्यासोबत. पण असंही होऊ शकतं ना तो फोटो उचलून फेकून द्यायला. त्या घरामध्ये आपण पितृंचे फोटोज लावतो म्हणजे गेलेल्या व्यक्तींचे फोटोज लावतो त्याची पण एक डायरेक्शन आहे. असे कुठल्या दिशा आहेत की इथून एंट्रन्स नको फ्लॅटचा? नॉर्थ साईडला कुठली रूम पाहिजे? साऊथ ईस्ट इथे कुठली रूम पाहिजे आणि काय नको? वेस्ट डिरेक्शनचा कुठला कलर आहे? काय पाहिजे तिकडे आणि काय अवॉइड करायला पाहिजे? सुखी समाधानी समृद्ध आरोग्यदायी आरोग्य जगण्यासाठी जे हवंय त्याच्यासाठी हे शास्त्र लिहिलं गेलं आहे. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये. त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. घर आपण जेव्हा घेतो तर घर घेताना वास्तू पाहून घर घेणं हे महत्त्वाचं आहे का? हो आहे. म्हणजे कसं आता वास्तू बघतो म्हणजे काय बघतो? वास्तू म्हणजे काय तर वास्तू हे आपलं निसर्गाशी जोडलेलं आहे. वास्तुशास्त्र म्हणजे कोणत्याही व्यक्तीने कसं राहावं, सुखी समाधानी आनंदी कसं राहावं त्याच्यासाठीचं ते सायन्स आहे. मग एखादी वास्तू बघतोय त्याचं वास्तुशास्त्र बघतो म्हणजे काय? मग आपण सुरुवातीला त्यात नॅचरल लाईट व्हेंटिलेशन आहे का, त्याचं ओरिएंटेशन कसं आहे, ह्या बेसिक गोष्टी त्या महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आजूबाजूला काय आहे, आपण जेव्हा विंडोज ओपन करतो किंवा आपला जो प्लॉट आहे प्रोजेक्टचा त्याच्या आजूबाजूला काय आहे त्या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. तेच म्हणजे वास्तुशास्त्र. म्हणजे पूर्वी आपण त्याचे संदर्भ वेगळे असतील पण आता आपण जे बघतो की त्याचं लोकेशन काय आहे बरोबर एक्झॅक्ट आणि नॅचरल लाईट व्हेंटिलेशन ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ओके त्याच वास्तुशास्त्र आहे. ते काही वेगळं असं मॅजिक नाही आहे. ओके. आणि मग आपण आता आजकाल ऐकतो की नाही हा वास्तुदोष आहे. तर वास्तुदोष म्हणजे काय आणि वास्तुदोष जर असेल तर म्हणजे काय इफेक्ट होऊ शकतात? आता वास्तुदोष म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण वास्तुदोष बघताना 3 ते 4 मेजर गोष्टी आहेत. एक तर म्हणजे टॉयलेट आहे, किचन आहे, त्याचं एंट्रन्स आहे आणि मग बाकी आपलं झोपायची जागा. ह्या 4 गोष्टी मेन आहेत. ओके. आता टॉयलेट का तर पूर्वी आपण जेव्हा वास्तुशास्त्र तयार केलं गेलं तेव्हा टॉयलेट्स काही घरामध्ये नव्हते, टॉयलेट्स बाहेर होते आणि आता ते आपण घरामध्ये घेतोय. अच्छा. तर जे टॉयलेटचे लोकेशन्स आहेत तिथे नॅचरल लाईट व्हेंटिलेशन पुरेपूर आहे का तिथे असलं पाहिजे कारण की त्याच्यातून डिझीज स्प्रेड नाही झाले पाहिजे. हा अगदी म्हणजे शुद्ध सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे. ओके. म्हणून त्याचं लोकेशन आपण बघतो. आता बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की नॉर्थ ईस्टला टॉयलेट नसलंच पाहिजे, खूप मोठा मेजर वास्तुदोष आहे. तर तो मेजर वास्तुदोष का आहे कारण की तिथे सनलाईट पोहोचत नाही. अच्छा. ओके. तर आपण सनलाईट काय आहे की तिथे अच्छा, नॉर्थ ईस्टला सनलाईट कमी पोहोचते. अच्छा. ओके. की आपण
घरातले वाळवणीचे पदार्थ करतो बरोबर. ते उन्हामध्ये सुकवतो. मग ते उन्हामध्ये सुकवल्यानंतर ते वर्षभर चालतात. इव्हन आपण लोणची बनवतो तो उन्हामध्ये, त्यात आपल्याला काही केमिकल टाकावं नाही लागत. निर्जंतुकरण होतं ते नैसर्गिक होतं. बरोबर. तोच ह्या मागचं कारण आहे की ओके. तिथे सनलाईट पोहोचत नाही त्या झोनमध्ये. अच्छा. मग तिथे तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटीज आपली होते तिथे जंतू संसर्ग जास्त असण्याचं बरोबर. जागा आहे. ओके. तर तिथे निर्जंतुकरण करण्यासाठी नॅचरल लाईट तिथपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून तो अच्छा, तिथे तो भाग नसला तिथे पाहिजे. नसला पाहिजे. ओके. Right. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की म्हणजे वास्तुशास्त्र इज लिंक्ड विथ सायंटिफिक रिझन्स, म्हणजे फक्त आपली Absolutely, श्रद्धा नाहीये. absolutely. हो. ओके. म्हणजे आता त्याच्या मागे काही पौराणिक कथा आहेत, पण तो भाग सोडला पौराणिक कथेचा तर तिचं जे काही राहतं ते प्युअर सायन्स आहे. ओके. बर. म्हणजे आपण जे आत्ता आपण बुक्स आणि डिग्री घेऊन जे सायन्स शिकतोय ते त्या काळात ऋषीमुनींना ऑलरेडी माहीत होतं, कारण की ते निसर्गाच्या सानिध्यात होते. त्याच्यावर स्टडी होता आणि तो एक्सपिरियन्स बेस्ड होता. बरोबर. म्हणून ते प्युअर सायन्स आहे. आणि ते म्हणजे इथे सांगायला जेव्हा कोणती गोष्ट वास्तुशास्त्राप्रमाणे आहे असं म्हणतात तर ती एक तर सोलार एनर्जी आहे त्याच्याशी कनेक्टेड असते, किंवा आपली अर्थ मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्याशी कनेक्टेड असते, किंवा मग व्हेंटिलेशन एअर फ्लो कसा आहे त्याच्याशी रिलेटेड असते. विंड. बरोबर. तर माझा असा प्रश्न होता की आपण म्हणतो वास्तुशास्त्र म्हणतो, ओके, पहिलं तर सायन्स आपण म्हणलं की आपल्याकडे गोष्टी, सायन्स म्हणजे प्रूव्हन गोष्टी असतात की हे झाल्यावर हे होतं, हे गॅरंटेड होतं, आणि त्याला एक अपवाद प्रूव्ह करण्यासाठी त्याला एक अपवाद पण दिला जातो, पण तो एकच असतो. तर वास्तुशास्त्रामध्ये अशा मला बऱ्याच गोष्टी नाहीच दिसत, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे. म्हणजे मी अशा बऱ्याच लोकांची घरं बघितली ज्यांची एकदम वास्तुनुसार करेक्ट आहेत आणि त्यांच्याकडे फार काही त्यांना जे हवं आहे ते सुख, मग त्याच्यामध्ये पैसे, हेल्थ काही असेल ते नसेल. आणि असं पण बघितले ज्यांची घरं भयानकच डेंजरसच पद्धतीने बांधलेली, जशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेले असतात तसं नाही आहे, आणि ते समृद्ध आहेत व्यवस्थित. तर आपण मग याला वास्तुशास्त्र कसं म्हणायचं, आणि मग ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या उदाहरणार्थ तर त्या कशा काय रिलेटेड आहेत? हां, तर पहिली गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र केलं म्हणजे आपली पूर्ण सगळी लाईफ रेग्युलराईज झाली किंवा खूप छान हॅप्पी झाली असं होत नाही. तो आधार आहे. आपण जे काही करू त्याला एक सपोर्ट देण्यासाठीचं ते एक शास्त्र आहे. आता आपल्या ऋषीमुनींनी जे लिहिलं, वास्तुशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, आपण मेडिटेशन वगैरे म्हणतो, म्हणजे आपलं इनर सायन्स, इनर बॉडीचं बायोलॉजिकल आपलं कसं आहे त्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असल्या पाहिजेत. आता समजा मी म्हणते की माझं घर एक वास्तुशास्त्राप्रमाणे मी केलंय आणि आता माझ्याकडे पैसा येणार आहे कारण की वास्तुशास्त्राप्रमाणे, पण मी काहीच नाही करत आहे, मी बसून आहे. तर जोपर्यंत तुम्ही कर्म करत नाही तोपर्यंत ते वास्तुशास्त्रचा झिरो फरक तुमच्यावर दिसेल. आता यात अजून एक गोष्ट, आता वास्तुशास्त्र, आता मी म्हणते की नॉर्थला आपण अभ्यासाची रूम असली पाहिजे वास्तुशास्त्राप्रमाणे. मी तिथे रूम केली आणि मी बसले आणि मी अभ्यासाचं म्हणजे मी बुक ओपनच नाही केलं तर मी एक्झाममध्ये पास होणारच नाहीये. मग आता इथे आपण असं नाही बोलू शकत अरे वास्तुशास्त्राप्रमाणे मग का नाही होत. तर इथे आपण हे समजून घेतलं पाहिजे की एखादी गोष्ट वास्तुशास्त्राप्रमाणे आहे तर त्यामागचं लॉजिक काय. तर तिथे बसून मला ती शांतता मिळेल, तिथे स्थिरता येते. त्या नॉर्थ साईड आहे तिथे सनलाईट डायरेक्ट येत नाही, एक मंद प्रकाश असतो नॉर्थ साईड, आणि म्हणजे आपल्याकडे डिस्ट्रॅक्शन नाही होत. आपल्या मनाला शांतता असेल, मन शांत असेल तर आपण छान विचार करू शकतो, जे वाचतोय ते लक्षात राहतं. म्हणून नॉर्थ साईडला, म्हणून वास्तुशास्त्राला कर्माची जोड असली पाहिजे. हो, यामध्ये पण मला पुढचा प्रश्न असा पडतो की तुम्ही एकदा एक्झाम्पल ह्याचं दिलंस की समजा मी अभ्यासच नाही केला तर मी परीक्षेत पास होण्याची गॅरंटी ऑफकोर्स नाही आहे, पण म्हणजे तेवढ्या पुरतंच रिस्ट्रिक्ट न राहता रिअल लाईफचं एक्झाम्पल घेतलं, समजा मला कुठल्याही करिअरमध्ये किंवा माझ्या बिझनेसमध्ये मला वृद्धी हवी आहे आणि मी खरंच जेन्युअनली प्रयत्न करतोय, माझ्यासारखे अनेक आहेत जे जेन्युअनली प्रयत्न करतायत, त्यांचं घर पण मे बी वास्तुनुसार असेल पण तरीही त्यांना मिळत नाही. कारण हा शेवटी आपण पकडतो की एक्सटर्नल फॅक्टर आहे. माझा बिझनेस हा मी एकटाच
जरी चालवत असलो तरी तो एकट्यावर डिपेंड नाही आहे, तो माझ्या ग्राहकावरती पण डिपेंड आहे. ग्राहकाला त्यावेळेला इच्छाच नसेल ती गोष्ट खरेदी करायची माझ्याकडून, तर तो नाही करणार, जरी त्याला गरज असेल, पण त्याला नसेल आत्ता इच्छा, नाही करू शकत. सो ह्या एक्सटर्नल फोर्सेसवरती डिपेंड आहे असं मला वाटतं. ना की मी खूप जेन्युअनली जरी अभ्यास केला किंवा मी जरी जेन्युअनली खूप बिझनेस करतो, मी एकदम चांगल्या प्रकारे करतो, पण तरी मला नाही मिळत सक्सेस. मग आपण याला वास्तुशास्त्राशी कसं जोडू, म्हणजे याचा कसं वास्तुशास्त्र आपल्याला सोल्युशन देऊ शकतं का, म्हणजे हे असं आहे का रिलेटेड? कारण आपण त्याला शास्त्र म्हणतोय म्हणून मला ते समजून घ्यायचं आहे की आहे का असं काही सूत्र आहे का, A+B+C== सक्सेस, असं काही आहे का? नाही, असं सूत्र नाहीये. वास्तुशास्त्र, पहिली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, वास्तुशास्त्र हे त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना अफेक्ट करतं. अच्छा. म्हणजे मी जर माझा एखादा बिझनेस आहे आणि माझी मी वास्तूप्रमाणे घर केलं आणि त्या वास्तूमध्ये मी राहते, तर त्याचे इफेक्ट मला होतील. त्याचा अर्थ असं नाही की काहीतरी मॅजिक होईल आणि कोणाला तरी गरज पडेल माझं प्रोडक्ट खरेदी करण्याची आणि ती व्यक्ती माझ्याकडे येईल, नाही. माझ्या बिझनेसमध्ये काही न्यू आयडियाज करता येतील. मग किंवा अच्छा, लॉस, बिझनेस म्हटलं की लॉस होतो, गेन होतं, प्रॉफिट होतं, तर मग तिथे मी बॅलन्स कसं राहील, माझा लॉस झाला तर मी शांत डोक्याने विचार कसा करू शकेल की कुठे लॉस होतोय, कुठे मला अजून चांगलं करता येईल. म्हणजे हे ॲनालायझिंग, मग झोन दिलेले आहेत की ॲनालाइज करायचं असेल तुम्हाला तर हा झोन आहे, हा बेस्ट झोन आहे. बरोबर. तर ते त्याच्यावर डिपेंड आहे. याचा एक्सटर्नल म्हणजे मॅजिक हे अजिबात नाही आहे की तुमची भरभराट होईल, तुम्ही हा वास्तूचा प्रयोग केला तर तुमचा बिझनेस अचानक वाढेल, असं नाही. अचानक वाढेल म्हणजे तुम्हाला न्यू आयडियाज येतील, त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. आणि मग जसे एक्सटर्नल फॅक्टर्स असतात, पण त्यातही तुमचं मन कसं स्थिर ठेवायचं, त्याच्यासाठी वास्तू तुम्हाला हेल्प करेल. बरोबर. म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम आहे Support असं आपण system म्हणू आहे. शकतो. मला फक्त अजून थोडी क्लॅरिटी इन द सेन्स, मॉडर्न जमान्यामध्ये आपल्याला वास्तू जर रिलेट करायची असेल ना, तर तिकडे मला म्हणजे ती शंका येते. म्हणजे आता तुम्ही त्याच्यावरती मला जास्त चांगलं सांगू शकता की जे ऋषीमुनींनी जे आपल्याला वास्तुशास्त्र लिहून दिले किंवा त्यांनी जे एक्सपिरियन्स केले बेस्ड ऑन त्यांचे जे त्यावेळेला जी सिच्युएशन होती आणि त्यांनी काहीतरी पुढचा विचार करून केलेला आहे. आत्ता जर बघितलं तर एका 10-15 गुंठ्याच्या प्लॉटवरती 22 मजलीच्या इमारती उभ्या असतात आणि वरच्या 22व्या मजल्या वरचा जो माणूस आहे त्याच्याकडे वेगळीच परिस्थिती असते आणि खालचा फर्स्ट फ्लोअरचा आहे त्याच्याकडे कम्प्लिटली वेगळीच परिस्थिती असते. जरी आपण ऋषीमुनींनी दिलेलं शास्त्र आपण त्याला लागू केलं तर ते डायरेक्टली अप्लाय तर नाहीच होणार. आणि दुसरी गोष्ट, फ्लॅट सिस्टममध्ये येतच नाही ते. फारच म्हणजे त्याच्यामध्ये फारच गोष्टी असतात. चौकोनच नाही आहे, आपलं मध्येच काहीतरी आलंय, डक्ट झालंय वगैरे वगैरे. तर मग कसं आपण ते प्रॅक्टिस तरी कसं करायचं, म्हणजे या गोष्टी, म्हणजे आपण मगाशी तुम्ही एक्झाम्पल दिलं की नॉर्थ ईस्ट साईडला थोडंसं मंद प्रकाश असतो, 22व्या मजल्यावरती नसतो. हा फरक आहे. तर हे मला जाणून घ्यायचं. हां, तर हे बरोबर आहे की पूर्वी जे आपलं वास्तुशास्त्र लिहिलं गेलं ना, ते ओपन प्लॉटसाठी होतं. हां, की एखादं घर बांधलंय त्याच्या चारी बाजू ओपन, बरोबर. आणि मग तिथे मग आपण जे म्हणतो आपण सन पाथ आणि विंड फ्लो हो. वगैरे, ते अगदी एक्झॅक्ट लागू होतं आणि ते इझी होतं इम्प्लिमेंट करणं. करेक्ट. आता आपली पॉप्युलेशन एवढी वाढली आहे, अर्बन डेन्सिटी एवढी वाढली आहे, अशा ह्याच्यात ते एक्झॅक्ट जसंच्या तसं आपण अप्लाय नाही करू शकत. बरोबर. त्याला आपण ट्विस्ट देऊ शकतो. अच्छा. त्याच्यासाठी म्हणून आपण आता म्हणतो की मेटल स्ट्रिप्सचे आपण थेरपी करतो किंवा कलर कोड यूज करतो. त्याचा वापर करून आपण ती एनर्जी बॅलन्स करू शकतो. ओके. आता वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन देण्याआधी मी हे सांगते, वास्तुशास्त्रामध्ये आपण एनर्जी बॅलन्स करतो. तर काय करतो, आपले जे पंचतत्व असतात, पंचमहाभूत आपण त्यांना म्हणतो की हवा, अग्नी, अर्थ एलिमेंट म्हणजे पृथ्वी तत्व, आकाश आणि पाणी, हे आपल्यामध्ये पण आहे आणि निसर्गामध्ये पण आहे. किंवा आपल्या सभोवताली जे काय आहे ते ह्या 5 एलिमेंट पासून बनलेलं आहे. आणि हे जेव्हा सिंक्रोनाइज होतं तेव्हा बॅलन्स होते तिथे एनर्जी. ओके. त्यातलं कोणतंही तत्व पुढे मागे झालं की मग इम्बॅलन्स होतो. आता दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर आपण जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातो तर वात, पित्त आणि कफ ह्या 3 गोष्टी चेक केल्या जातात. ते बॅलन्स असेल तर आपण फिट असतो. ते इम्बॅलन्स झालं की आपल्याला बॅलन्स करण्यासाठी
उपाय करावे लागतात. अच्छा. हां, हां. तसंच आहे की ह्या गोष्टी बॅलन्स करायच्या. आता जसं तुम्ही सांगितलं 22व्या मजल्यावर हो. नाही पॉसिबल नाही आहे possible प्रत्येक आहे. वेळेस नॉर्थला Exactly. स्टडी रूम असेल Correct. हो. किंवा नॉर्थ ईस्टलाच मंदिर असेल, हे हो. पॉसिबल नाहीच आहे. आणि इवन जिओग्राफी फिकल पण, म्हणजे आपण समजा खालच्या मजल्यावरती किंवा प्लॉटमध्ये असू तर संध्याकाळ होताना लवकर होते, हेच वरच्या मजल्यावर असेल तर संध्याकाळ व्हायला थोडा वेळ लागतो. सो ती इंटेन्सिटी सुद्धा वेगळीच आहे. वाऱ्याची इंटेन्सिटी तर कम्प्लिटलीच वेगळी येते. एक्झॅक्टली. वरती खूपच जास्त वारा असतो, खाली त्या मानाने कमीच असतो, प्लॉट असू दे किंवा फ्लॅट असू दे. तर ह्या गोष्टी बदलतातच ना, मग ते आपण कसं अप्लाय करायचं. हां, म्हणूनच वास्तुशास्त्र म्हणजे मला वाटतं अशी क्युरिओसिटी प्रत्येकाला आली पाहिजे. जेव्हा मी कोणत्याही वास्तू कन्सल्टंटकडे जाते आणि त्यांनी मला सांगितलं की अच्छा तुझं ह्या डायरेक्शनला हा कलर पाहिजे किंवा ह्या डायरेक्शनमध्ये हा वास्तू दोष आहे, तर त्यामागचं लॉजिक किंवा त्यांनी काही उपाय सांगितले तर त्यामागचं लॉजिक विचारणं आणि ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता आपण याच्यामध्ये जसंच्या तसं एखादी गोष्ट आपण वाचली की वास्तुशास्त्रामध्ये हे 5 तत्व सांगितले आहेत, हे डायरेक्शन सांगितलेत आणि ते आता मी एक्सपर्ट झाले, आता मी येऊन इम्प्लिमेंट करणार, तर आपण डोळे झाकून जसंच्या तसं उचलून नाही घेऊ शकत. आपल्याला ते मॉडिफाय करावं लागतं सिच्युएशननुसार. ओके. आता दुसरी एक गोष्ट आपण तुम्ही म्हणालात की तिथे लाईटचं पण नाही पॉसिबल. अगदी खरं आहे, पॉसिबल नाही. आणि म्हणून आपण तिथे मग सायकोलॉजिकल आपण काही करू शकतो का तो विचार करतो, किंवा एनर्जी तिथे मग मेटल एलिमेंट्स यूज करून तिथली एनर्जी बॅलन्स करू शकतो का, ओके. ते आपण चेक करतो. ओके. याच्यावरून मला अजून एक विचारायचं आहे की म्हणजे ह्याला आपण रेमेडीज म्हणूया हो, ना, remedies, काहीतरी वन हो, ऑफ द हो. रेमेडी. पण हे रेमेडीज खरंच वर्क होतात का? रिसेंटली मी एक रील बघितलेली, तर तिथे तो वास्तू कन्सल्टंटच होता आणि ही वॉज क्लेमिंग की नॉर्थ ईस्टला टॉयलेट नाही असं सगळं म्हणतात आणि ह्याच्यावर काहीच रेमेडी नाही आहे. म्हणजे अशी ही गोष्ट आहे की याच्यावर तुम्ही काही करा, देर इज नो रेमेडी, पण मी एक रेमेडी शोधून आणलेली आहे, अशी त्याची रील होती. आणि मग त्यांनी फोटो दाखवला त्यांच्या वॉशरूमचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण जे आपलं कमोड असतं ते पूर्ण तोडलं होतं. म्हणजे नॉर्थ ईस्टला वॉशरूम होतं, बेसिन होतं, पण ते कमोडच त्यांनी तिथून पूर्ण काढून टाकलं होतं. आणि तो म्हटला की तुमचा नॉर्थ ईस्टला जर असं असेल तर तुम्ही हे असं कमोडच काढून टाका. तर मग हे अशा वेळेस अशा रेमेडीज पण वर्क होतात का? हां, आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण टॉयलेटचा दोष म्हणतो, टॉयलेट ह्या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये नाही पाहिजे, तर त्या टॉयलेटमध्ये आता आपलं टॉयलेट म्हणजे बाथ, वॉश बेसिन आणि कमोड, तिन्ही गोष्टी असतात. बरोबर. तर जेव्हा आपण एखादं डायरेक्शनला टॉयलेट नको म्हणजे तिथे WC नको असतो. ओके. अच्छा. कारण की तिथे आपलं फ्लशिंग ऍक्टिव्हिटी होते किंवा आपल्या बॉडीतलं जे काय आहे ते आपण तिथे डिस्पोजल होतं. ओके. आणि ते WC तिथे नको असतं. ओके. हां, तर त्याचा संदर्भ घेऊन म्हणाले असतील तर मला आयडिया नाही. ओके. आणि दुसरी एक गोष्ट की तुमचं टॉयलेट कोणत्याही दिशेला असू दे, अगदी वास्तूमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या दिशेला असलं, पण ते जर तुम्ही क्लीन ठेवलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. बरोबर. तर ज्या बेसिक गोष्टी आहे, वास्तू हा तुमचा सपोर्ट सिस्टीम आहे. वास्तू म्हणजे सर्व काही नाही. वास्तू हे सपोर्ट सिस्टीम आहे. तुम्हाला टॉयलेट आहे ते कोणत्याही डायरेक्शनला असो, ते व्हेंटिलेट म्हणजे हवा खेळती असली पाहिजे तिथे, आणि ते तुम्हाला कोरडं ठेवता आलं पाहिजे, स्वच्छ ठेवता आलं पाहिजे. ओके. ते जास्त महत्वाचं आहे. ओके. पण थोडक्यात आय थिंक वास्तू म्हणजे मला असं वाटतं की एक घरात कुटुंब सुखी राहण्यासाठी एक सिम्पलिफाईड गोष्ट आहे की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करा जेणेकरून तुम्ही घरामध्ये सुखी राहाल. असं हो, करेक्ट. म्हणजे सुरुवातीला जसं सांगितलं, आपण सुखी, समाधानी, समृद्ध, आरोग्यदायी आरोग्य जगण्यासाठी जे हवंय करेक्ट. त्याच्यासाठी हे शास्त्र लिहिलं गेलं आहे. पण असे पण मी बरेच कपल्स बघितलेत की त्यांचं नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहे आणि मग त्यांच्यामध्ये जरा भांडणं आहेत किंवा नाही नीट चालत आहे, तर मग ते खरंच बिकॉज ऑफ नॉर्थ ईस्ट माय टॉयलेट आहे असं आपण म्हणू शकतो, वन ऑफ द फॅक्टर. म्हणजे असं होऊ शकतं नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहे आणि मग प्रॉब्लेम्स आहेत घरी, तर हे असू शकतं फॅक्टर. वास्तुशास्त्र हा एकच रिझन त्याच्यासाठी नसू शकतं. ओके. त्याला बाकी पण सपोर्टिव्ह की तुमच्यातला समजूतदारपणा, तुमच्यातली वेवलेंथ, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. म्हणजे माझं रिलेशन ठीक नाहीये म्हणून मी फक्त वास्तूमध्ये बदल केल्याने ते आपोआप ठीक होणार असं नाही होणार. हां, आता यात वास्तू तुम्हाला कसं मदत करू शकतं की तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर झोनमध्ये तुमची रूम ठेवली, तर तिथे त्या झोनमध्ये तिथे तुम्हाला
एनर्जीचा इफेक्ट तुमच्यावर होईल. मग कदाचित तुमचं जे पटकन राग येणं, चिडचिड होणं ते कमी होणं, ओके. ते होऊ शकतं. ओके. तुमच्यातला तुम्ही विचार करू लागता की अच्छा हे का झालं, ओके. तुमचं चिंतन वाढेल आणि त्यातून मग आपण समोरच्याला समजून घेण्याची आपली कुवत वाढेल आणि मग ते रिलेशनशिप ठीक होईल. बरोबर. कोणता उपाय केल्याने लगेच रिलेशनशिप ठीक होणार नाही. आणि ते जर होत असेल, काहींना तसे एक्सपिरियन्स येतात, ते होत असेल तर सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी पण होतात. ओके. आता जेव्हा आपण एखादी रेमेडी देतो, समजा साऊथला आपण रेड कलर, आता हे जे मगाशी आपण म्हटलं 5 एलिमेंट आहे, 5 एलिमेंटचे 5 कलर आहेत. तर ते आणि ते कलर आपण आपल्या घरामध्ये एखादी वास्तू असेल त्याच्यामध्ये आपण ते 5 एलिमेंटच्या डायरेक्शन्स एस्टॅब्लिश करतो. 5 एलिमेंट, 16 डायरेक्शन्स अँड 32 एंट्रन्स असं आहे. तर ते एस्टॅब्लिश जेव्हा करतो तेव्हा आपण त्याप्रमाणे त्या झोनमध्ये ते कलर कोड यूज करायला सांगतो, ते मेटल यूज करायला सांगतो, ते शेप यूज करायला सांगतो. तर हे पण बघितलं ना आपण, तर हे सनचं जे आपलं नॅचरल एलिमेंट आहे त्याच्यावर बेस आहे. आपला सूर्य उगवतो ईस्ट, एक्झॅक्ट ईस्टला सूर्य नाही उगवत, तो थोडा ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट पासून त्याची सुरुवात होते. तिथून सूर्य उगवला एकदम मंद प्रकाश असतो, त्याची किरणं आपल्याला बोचत नाही, जाणवतही नाही, फक्त असं शांत वाटतं, शुद्ध हवा येत असते. मग तो झोन झाला एअर एलिमेंट आलं तिथे. ओके. छान, म्हणजे ती हवा असते, ते सूर्यकिरण असतात, ते झाडांच्या वाढीसाठी चांगले असतात. ती समृद्धीकडे नेणारा झोन आहे तो. ओके. मग तिथे आपण ग्रीन कलर म्हणतो. तुम्ही आणखीन थोडं अलीकडे आलात तर साऊथ पासून, साऊथ ईस्ट पासून जो झोन होतो साऊथ पर्यंत, तर तो आपला अग्नी, फायर झोन आला. ओके. तर तिथे दुपारनंतर 11 नंतर सूर्य थोडा तीव्र झालेला असतो, फायर त्याची तीव्रता येते. ओके. म्हणून तिथे मग रेड कलर. ओके. अच्छा. मग तसं पुढे गेलं आपण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट अँड साऊथ वेस्ट, संध्याकाळ झालेली असते, सूर्य मावळतीकडे गेलेला असतो, सूर्यप्रकाश मंदावलेला असतो, आपला पिवळसर छटा दिसतात. बरोबर. मग तो आपण तिथे पृथ्वी तत्व म्हणतो आणि तिथे मग येल्लो कलर. ओके. तसं मग हे कलरचं जे आहे ते एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि मग जेव्हा आपण म्हणतो की आता माझ्या 12व्या किंवा 22व्या फ्लोअरवर नाही पॉसिबल आहे प्रत्येक वेळेस, किंवा सगळ्या बाजूने ओपनिंग्स पण नसतात, त्याच्यामुळे त्या सूर्याचा इफेक्ट किंवा त्या सूर्यकिरणांचा मी उपयोग कसा करून घेईल, तर आपण तिथे कलर कोड देतो, कलर थेरपी यूज. मला तेच माझा प्रश्न पुढचा तोच होता की समजा माझं एक मोठं घर आहे, पेंटहाऊस आहे 22व्या मजल्यावरती, तिथे सूर्यप्रकाश होऊन सगळं आहे, तिथे मी या गोष्टी इझिली अचीव्ह करू शकतो. पण वर्सेस माझं नॉर्मल साधं घर आहे, जे आजकालच्या घरामध्ये, आजकालच्या बिल्डिंग्समध्ये अशी बिल्डिंग असते आणि बिल्डिंगच्या 2 बाजूला फ्लॅट असते, एका साईडला इकडे आणि एका साईडला इथे. तर त्यांची एक साईड कम्प्लिटली ब्लॉक झालेली असते, तिथं कुठलाही सन पोचत नाही. मोस्टली बिल्डिंग आजकाल अशाच दिसतात. हो. सो इन दॅट केस मला फक्त जसं तुम्ही सांगितलं की एक ते समुद्राचं चित्र लावलं किंवा असं कुठलं लावलं, तर त्याच्याने सूर्यप्रकाशाची रिप्लेसमेंट नाही होणार. मग ते आपल्याला कसं फायदेशीर थोडं तिथे आपण बिहेवियर सायन्स, अच्छा, सायकोलॉजी तुमचं, की एखादा कलर बघितल्यानंतर माझ्यामध्ये काय क्लिक होतं. बरोबर. हां. आता आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे शक्यतो ब्ल्यू किंवा ग्रीन कलर असतो, की आपल्याला शांतता देतं, कुठेतरी स्टेबिलिटी देतं. ते रेड कलर की काही अलर्ट होतो आपण, की एनर्जीचा कलर आपण म्हणतो, रेड कलर आहे, प्रेमाचा रंग, एनर्जी असते ती, तो जोश असतो. तसं आता व्हाईट कलर म्हटलं की आपण शांतता कलर. म्हणजे हे जे सायकोलॉजिकल आहे ते आपण तिथे, ते सायन्स आपण तिथे यूज करतो. आता एखाद्या पूर्ण काळ्या रूममध्ये आपल्याला नेलं, सगळीकडे अंधार, म्हणजे ब्लॅक कलरच्या वॉल्स आहेत, ब्लॅक कलरचे टाईल्स, तर तिथे आपली काय सायकोलॉजी असेल, आणि तेच मला बाजूच्या रूममध्ये नेलं जिथे सगळं व्हाईट आहे. माणूस एकच आहे, टाईम एकच आहे, पण तो कलरचा इफेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडवर होतो. आणि कॉन्शियस माइंडपेक्षा सबकॉन्शियस माइंड जास्त कारणीभूत असतं आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी.
की मी जर आता तुमच्याशी बोलते तर माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये 10,000 विचार चालू आहेत, हो बरोबर. पण त्याच्यातून ते कुठेतरी माझ्या बोलण्यातून रिफ्लेक्ट होतात कळत न कळत. बरोबर. आता आपण कलर्सकडे आलोच आहेत, तर मला जाणून घ्यायचं आहे की आता हे प्रत्येक दिशा आहे, नॉर्थ ईस्ट. तर मग फॉर एक्झाम्पल आता नॉर्थ आहे, तर नॉर्थ दिशेला कुठला कलर पाहिजे आयडियली, आणि काय ठेवायला पाहिजे आणि काय नाही ठेवायला पाहिजे नॉर्थ दिशेला? अच्छा, तर नॉर्थ दिशा म्हणजे वॉटर एलिमेंट आला तिथे ओके. आहे. तर वॉटर म्हणजे ब्ल्यू कलर, मग आपण त्याला ब्ल्यू कलर तिथे असला पाहिजे. किंवा मग मेटलमध्ये आपण जर बघू तर ॲल्युमिनियमशी रिलेटेड आपण गोष्टी त्या शेडमधल्या तिथे आपण यूज करू शकतो. ओके. आणि मग तिथे वॉटर फाउंटन ठेवू शकतो. ओके. त्याने मग स्थिरता येते, तुमच्याकडे पैसा येतो, ऑपॉर्च्युनिटीज येतात. ओके. आता हे पण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे मॅजिकल नाहीये, ते त्या दिशेचं जसं आपलं मॅग्नेटिक फील्ड पण पुन्हा रिलेटेड होतं, आपला नॉर्थ साऊथ पोल आहे. तर जशी मॅग्नेटिक फील्ड आहे ती जशी टिल्ट होते, म्हणजे आपण त्या मॅग्नेटिक फील्ड पासून जसं जसं आपण लांब जातो किंवा जसं जवळ येतो तसं आपल्या बॉडीवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून तर त्या झोनमध्ये तुम्ही ॲल्युमिनियम किंवा ब्ल्यू कलर ओके वापरू शकता. तिथे काय नाही वापरलं पाहिजे, रेड कलर नाही वापरला पाहिजे. ओके. ते आपण अँटी एलिमेंट म्हणू शकतो, ओके. अग्नितत्व. ओके. आणि नॉर्थ साईडला कुठली रूम पाहिजे, म्हणजे जी बेस्ट असेल? शक्यतो आपली अभ्यासाची रूम, ओके, स्टडी रूम. आपण कामाची रूम पण म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल आपण ते ठेवू शकतो. ओके. मुलांची खोली तिथे करू शकतो. ओके. की मुलांची बेडरूम, लहान मुलांची बेडरूम, म्हणजे आता तिथे बेडरूम येऊ शकते पण फक्त लहान मुलांची, ओके. मोठ्या माणसांची नाही. त्याला वेगवेगळे. हां, ओके, ठीक आहे. आणि मग आता नॉर्थकडून आपण नॉर्थ ईस्टकडे जाऊया. नॉर्थ ईस्टला पण ब्लूच कलर येईल का अजून काही? हां, नॉर्थ ईस्ट आता एलिमेंट चे जसं मी म्हटलं 16 डायरेक्शन्स आहेत. 5 एलिमेंट ह्या 16 डायरेक्शनमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. ओके. तर आपल्या नॉर्थ ईस्ट पर्यंतचा जो आहे तो आपला वॉटर एलिमेंट आहे. ओके. ओके. तर तिथे नॉर्थ ईस्ट पर्यंत आपण ब्ल्यू कलर यूज करू शकतो. ओके. आता त्याच्या बाजूलाच येतो, लगेच स्टार्ट होतो नॉर्थ ईस्ट पासून आपलं एअर एलिमेंट, म्हणजे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट पासून ते ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट 3 डायरेक्शन येतात. ओके. ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, ईस्ट आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट. ओके. ह्या 3 झोनमध्ये तुम्ही ग्रीन कलर, एअर एलिमेंट आहे तिथे ग्रीन कलर यूज करू शकता. मग तिथे स्टेनलेस स्टीलचा तुम्ही वापर करू शकता. जर रेमेडीज करायची तर स्टेनलेस स्टीलची रेमेडी तुम्ही करू शकता. ओके. मग आता हे कसे बाजूला आहे, लगेच नॉर्थ ईस्टच्या वॉटर एलिमेंटच्या बाजूला आपलं एअर एलिमेंट आहे. ओके. मग तिथे तुमचे कलर एकमेकांमध्ये थोडे गेले तर चालतात. ओके. ब्लू ग्रीन. हां. ओके. तर आता तेच जर तुम्ही त्याच्या पुढे गेलात ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट. ओके, पण त्याच्या जस्ट पुढे जायच्या आधी जे नॉर्थ झालं, आपण बघितलं नॉर्थ ईस्ट, ईस्ट, तर तिथे काय रूम्स पाहिजे आयडियली, काय पाहिजे? लिव्हिंग रूम बेस्ट आहे. ओके. कारण की तिथे आपलं सोशल कनेक्शन्स असतात, ते वाढण्यासाठी ते चांगलं आहे. सकाळची एअर छान येते, हवा छान येते तिथून. तर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर नॉर्थ ईस्ट झोन, ओके. ते ईस्ट पेनचा त्या एरियामध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकता, शांतता असते. ओके. आणि काय नसायलाच पाहिजे त्या झोनमध्ये? तिथे शक्यतो बेडरूम नसावं. ओके. त्या डायरेक्शनमध्ये नॉर्थ ईस्ट ईस्टला बेडरूम नको. हो, बेडरूम नको. ओके. आणि वॉशरूम नको. वॉशरूम पण नको. ओके. आणि मग नेक्स्ट आता पुन्हा सांगते, आता इथे सांगितलं आपण की हे नको, आणि मग कोणाच्या घरात असेल तर तो मोठा वास्तुदोष आहे असं मानू नये कोणी. ओके. ओके. की जसं की लॉजिकल असं तेच मलाही तेच पुढे म्हणायचं होतं की आता अर्धे लोक तर म्हणतील अरे आमच्या घरात तर आहे, आता काय करायचं. पण आता ते फ्लॅट सिस्टम मध्ये आपल्याला अवघड आहे करता येईल. तर त्यात मग आपण काय करू शकतो, आपण ते जसं म्हटलं की टॉयलेट जरी वास्तूप्रमाणे दिलेल्या डायरेक्शन मध्ये असेल पण जर ते क्लीन नसेल तर त्याचा काही उपयोग नाही, त्याचे तुम्हाला वाईट इफेक्टच दिसणार. त्या झोनमध्ये आहे, तुम्ही नाही चेंज करू शकत आहे, तर मग ते क्लीन कसं ठेवता येईल, तिथे व्हेंटिलेशन तुम्ही वाढवू शकता का ते बघा. मग तिथे कलर थेरपी तुम्ही यूज करा. ह्या गोष्टी करून आपण ते बॅलन्स करू शकतो. म्हणजे आता आपण म्हटलं की नॉर्थला शक्यतो नॉर्थ ईस्ट ब्लू कलर आणि ईस्टला आपण ग्रीन कलर असं बघूया. तर मग आता थोडं साऊथ किंवा साऊथ ईस्ट इथे कुठला कलर पाहिजे, कुठली रूम पाहिजे आणि काय नको? इथे
रेड कलर पाहिजे, फायर एलिमेंट आहे, अग्नितत्व आहे. ओके. तिथे आपण कॉपरचा कलर बघितला, रेड आहे. कॉपर ऊर्जेचा वाहक आहे असं म्हणतो आपण. कॉपर तिथे आपण यूज करू शकतो. ओके. बेस्ट आहे किचनसाठी. ओके. आता किचनसाठीच का, सूर्य पुढे आलेला असतो, किचनमध्ये आपण काम करणारी व्यक्ती असते, आपले खाण्याचे पदार्थ तिथे असतात, तर त्या सूर्याचे किरण निर्जंतुकीकरण करण्यासाठी ते चांगले असतात. ओके. साऊथ ईस्टचा कॉर्नर. ओके. साऊथला नाही, कारण की तिथे अतितीव्र हार्श सनलाईट असते, म्हणून साऊथला नाही, साऊथ ईस्टचाच कॉर्नर, जेवढं पर्टिक्युलर आपला सायन्स आहे. ओके. तर किचन आपण ठेवू शकतो तिथे. लहान मुलांची खोली शक्यतो ठेवू नये. ओके. ओके. तेच जास्त अग्रेसिव्ह होण्याचे चान्सेस आहेत. बरं. तुम्ही कपल्सचे जे मॅरिड कपल आहेत, नॉट न्यूली मॅरिड कपल, एक आपण समजू शकतो 35 ते 45च्या मध्ये, ओके. त्या लोकांची बेडरूम आपण तिथे ठेवू शकतो. आपल्या लाईफमध्ये एक एनर्जी असते, तो काळ आपल्या आयुष्यातला असा असतो की आपल्याला काहीतरी करण्याची उमेद असते आणि आपण केलं पाहिजे त्या वेळेमध्ये, म्हणून तिथे आपली बेडरूम चालू शकते. ओके. ओके. आता कमिंग टू साऊथ डिरेक्शन, हे तुम्ही साऊथ ईस्ट सांगितलं ना, थोडं साऊथ ईस्ट टू साऊथ. ओके. मध्ये सेम रेड कलर आणि किचन ब्रास ओके एलिमेंट. तर हे अगदी त्या झोनमध्ये साऊथ ईस्टचं वेगळं आहे, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट वेगळं आणि साऊथ वेगळं. इन जनरल हे अग्नितत्व असल्यामुळे तुम्ही तिथे रेड कलर यूज करू शकता. ओके. हां, आता अजून एक सांगते की आपण हे एलिमेंटची जेव्हा कलर सांगतो तर असंही करतात की रेड आहे म्हटलं पूर्ण रेड करून द्यायची गरज आहे का, तर तशी गरज नाहीये, त्याच्या शेड्स तुम्ही यूज करू शकता. अच्छा. मगाशी म्हटलं ते फक्त आपल्या सायकोलॉजिकल त्याचा इफेक्ट होण्यासाठी आपण ते कलर तिथे वापरतो, आणि जे आपल्या सूर्याचा जो प्रकाश आहे त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी, तर तिथे रेड मधली कोणतीही शेड तुम्ही वापरू शकता. ओके. ओके. मग आता कमिंग टू वेस्ट डिरेक्शन, वेस्ट डिरेक्शनला कुठला कलर पाहिजे, कुठली रूम असेल तर चांगलं आणि काय नकोच. अच्छा, तर त्याच्या आधी साऊथ नंतर आपलं येतं साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट. ओके. हे दोन झोन आहेत, हे आपल्या पृथ्वी तत्वामध्ये येतात. ते येल्लो कलर तिथे असतो, तिथे आपण ब्रासचे गोष्टी ठेवू शकतो. आता हा झोन आहे तो रिलेशनशिपसाठी चांगला आहे. तुमचं डिस्पोजल साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आहे, ते मगाशी आपण टॉयलेटचं बेस्ट लोकेशन म्हणून बोलत होतो, तर ते बेस्ट लोकेशन आहे कारण की तो डिस्पोजल झोन आहे. ओके. साऊथ वेस्ट, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. ओके. साऊथ आणि साऊथ वेस्टच्या मधला बरं जागा. ओके. आणि साऊथ वेस्ट मग तुमचं रिलेशनशिपवर, ओके. तिथे तुम्ही येल्लो कलर आणि ब्रास एलिमेंट वापरू शकता, Okay. मेटल वापरू शकता. ओके. आणि काय नको तिकडे, शक्यतो कुठली रूम नसावी तिकडे? तिथे तुमचे तिजोरी नसावी. बरं. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट मध्ये Okay. डिस्पोजल झोन आहे, ओके. तर हे पैसा येतो आणि नुसता खर्च होतोय, अच्छा. ओके. तर तो तिथे नसावा. ओके. आणि मग साऊथ वेस्टला? साऊथ वेस्टला रिलेशनशिप झोन आहे, मग आपण तिथे बेडरूम, जे वयस्कर लोक आहेत त्यांची बेडरूम साठी तो बेस्ट आहे. ओके. स्टॅबिलिटीचा झोन आहे तो. ओके. साऊथ म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आता स्थिरता आलेली आहे, सगळं काही करून झालेलं आहे, आता आयुष्यामध्ये स्थिरता हवी आहे, ओके. तर ती बेस्ट आहे. आता इन जनरल आपण बघतो की बेडरूमसाठी साऊथ वेस्ट चांगली असं म्हणतो. ते चांगली यासाठीच कारण की ती स्थिरता आहे, तुमच्या रिलेशनशिपमध्ये स्थिरता येईल, आणि मग तसंच आपलं बेटर असेल तर बाकी गोष्टी आपल्या लाईफमधल्या बाकी एरियाज असतात ते बॅलन्स व्हायला त्याची मदत होते म्हणून. ओके. ओके. आणि तसंच आता वेस्ट डिरेक्शनमध्ये, वेस्ट डिरेक्शनचा कुठला कलर आहे, काय पाहिजे तिकडे आणि काय अवॉइड करायला पाहिजे? साऊथ वेस्ट नंतर वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट अँड नॉर्थ वेस्ट, हे सगळं येतं आपलं आकाश तत्वामध्ये. तिथे आपण व्हाईट कलर यूज करू शकतो, ग्रे कलर यूज करू शकतो, ओके. आणि आयर्न लोखंड आपण तिथे वापरू शकतो. ओके. ओके. आणि कुठली रूम पाहिजे तिकडे? तिथे तुमची तिजोरी असेल, ओके. ती ठेवू शकतो कारण की फुलफिलमेंटची डायरेक्शन आहे. ओके. वेस्ट म्हणजे तुमचं गेन आणि फुलफिलमेंट, तुमची इच्छापूर्ती. बरं. जर आपण आपले कोणतेही टेम्पल्स बघितले, जरी आपण वास्तूमध्ये सांगितलं की नॉर्थ ईस्ट बेस्ट डायरेक्शन आहे मंदिरासाठी घरातल्या, पण जर आपण आपल्या भारतातले जेवढे कोणते टेम्पल्स पाहिले तर ते वेस्टला असतात. ओके. ती फुलफिलमेंटची
डायरेक्शन आहे. ओके. अगेन हे आपल्या मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड Related आहे. आहे. ओके. अच्छा. की एनर्जी कशी, वेव्स कसे येतात, एनर्जी कशी क्रिएट होते त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. आणि मंदिरवरून मला हा प्रश्न आलाय की नॉर्थ ईस्टला मंदिर असावं असं म्हणतात. म्हणजे नॉर्थ ईस्टला आपण कुठे फेस करायला पाहिजे आणि देवांनी कुठे फेस करायला पाहिजे? ईस्टला. आपण जेव्हा नॉर्थ ईस्ट म्हणतो ओके. तेव्हा आपण ईस्टकडे फेस करून बसलेलो असतो आणि देवांची दिशा वेस्टला असते. ओके. आणि जर मग वेस्टला देवारा असेल तर मग आपण वेस्टला फेस वेस्टला केलं face तर करतो. चालतं? हो. ओके. आणि देवाचा ईस्टला. ईस्टला फेस ओके. करतात. कारण मला असं वाटायचं की नाही, आपण कंपल्सरी ईस्टलाच फेस केलं पाहिजे. म्हणजे आपण वेस्टला फेस केलंय आणि देव ईस्टला फेस करतायत हे असं नसायलाच पाहिजे. तर असं काही आहे का? नाही असं काही नाहीये. मनातले ओके. प्रश्न म्हणजे विचारा. हा. म्हणजे हा, म्हणजे genuine नाही, असं प्रश्न हा, मग आहे. हेच प्रश्न असतात सगळ्यांना ना. हा, म्हणजे मला असं वाटायचं की आपण नाही, वेस्ट तिचा हा स्पेसिफिक प्रश्न आहे. मला त्याचं कॉन्टेक्स्ट लवकर समजलं. ओके. नाही, पण म्हणजे कारण मी अजून एका फ्रेंडच्या घरी बघितलं, त्यांचा देवारा आहे, म्हणजे त्यांचा देव आय थिंक साऊथला फेस करतात आणि अच्छा. ती नॉर्थकडे उभं राहून पूजा करते. अच्छा. तर ते योग्य आहे का? हे सजेस्टेड नाहीये. ओके. योग्य अयोग्य असं नाही मी म्हणा, पण हे सजेस्टेड नाहीये. ओके. युजली आपण आयदर ईस्टकडे ईस्टला फेस किंवा करायला पाहिजे किंवा वेस्टला वेस्टला फेस फेस करायला पाहिजे. हो. ओके. मगाशी आता साऊथ वेस्ट देवाचं जसं सांगितलं तसं आपल्या घरामध्ये आपण पितृंचे फोटोज लावतो, म्हणजे गेलेल्या व्यक्तींचे फोटोज लावतो. तर ते फोटोज पण त्याची पण एक डायरेक्शन आहे. ओके. अच्छा. ते आपण साऊथ वेस्टला लावतो, साऊथ वेस्टला. ओके. नॉर्थ फेसिंग. ओके. हां, तर ते कधी देवाजवळ ठेवू नये. म्हणजे आपण बऱ्याचदा मी काही घरांमध्ये पाहिलं की आपण बोलतो, श्रद्धा असते लोकांची की माझे वडील आहेत किंवा माझी आई आहे, देव ते समान. देव समान आहे म्हणून देवांसोबत, तर तसं ठेवू नये. ओके. अच्छा. ओके. गेलेल्या व्यक्तींचे फोटोज देवासोबत ठेवू नये. आणि आजकाल फॅमिली फोटोज पण आपण बघतो की असतात एंटर केल्या केल्या हॉलमध्ये किंवा, तर फॅमिली फोटोजची अशी काही दिशा आहे की स्पेसिफिक तिकडे ठेवायला पाहिजे? नॉर्थ वेस्टमध्ये ठेवू शकता तुम्ही फॅमिली फोटोज. तुम्ही रिलेशनशिप झोनमध्ये ठेवू शकता, म्हणजे साऊथ वेस्ट आहे तिथे तुम्ही फोटो ठेवू शकता ओके. की तुमचं रिलेशन ओके. चांगलं होण्यासाठी. म्हणजे आता रेमेडीज सांगतात की कपलमध्ये काही भांडणं होत असतील वगैरे, तर तुमचा फोटो साऊथ वेस्टला गोल्डन फ्रेममध्ये ठेवा. अच्छा. तर एक तर पृथ्वी तत्व आहे म्हणून ते मेटल यूज केलं जातं. ओके. आणि सायकोलॉजिकली आपण एकत्र आहोत ते आपण जे बघतो ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं, म्हणून फॅमिली फोटो असावा. ओके. मी ऍक्च्युली तर घाबरतेच, त्याच्यामुळे मी एक पण फोटोच कुठे ठेवत नाही. कुठलंच फ्रेम दिसणार नाही माझ्या घरी. पण नसल्याने काही काही नाही होत. दोष होत नाही. म्हणजे उगाच चुकीच्या दिशेला ठेवण्यापेक्षा नसलेलं बरं. हा, आणि आता असल्याने काही दोष होता का? असल्याने ते सायकोलॉजिकली जेव्हा आपण अच्छा. एकत्र आहे ही भावना तुमच्या मनात असते ना. एखादा आपला हसणारा फोटो आहे फॅमिलीचा, तो आपल्या डोळ्यासमोर आहे. हा. आणि आज म्हणजे माझा आणि माझ्या नवऱ्याचा फोटो आहे, हा. आमचं असं प्रेमळ एकमेकांकडे हसून हॅपी मुमेंटचा एक फोटो लावलेला आहे मी. हा. आणि आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली आणि मी घरात बसली, माझं त्या फोटोकडे लक्ष गेला. कुठेतरी माझा राग जाईल ना की हा मुमेंट मी जगली आहे त्याच्यासोबत. हा. ओके. त्याच्यामुळे हे जे भांडण आहे, हा वाद आहे, तो क्षणिक आहे. ओके. ते मला मदत करेल. ओके. पण असंही होऊ शकतं ना, तो फोटो उचलून फेकून द्यावा. मी तेच म्हणणार होते, कोणतरी बायको चिडली आणि फुल फेकून मारलंय. एवढा राग आला की direct अपवाद असू शकतात त्याला. ते आपल्या सिनेमांमध्ये दाखवतात ना, असं अर्ध करतात मधून कट मध्ये. कट. मला असं वाटतं हे आपण जेव्हा लॉजिक समजून घेऊ ना प्रत्येक गोष्टी मागचं, तर ती क्लॅरिटी येते आणि मग ती भीती नाही राहत. अच्छा, म्हणजे जसं तू मगाशी म्हणाले की मी त्या भीतीने ठेवतच नाही, हा. तर ती जी भीती आहे ना ती नसली पाहिजे. ती सायन्स आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आहे. ओके. बरोबर. तसं अगदी तसं नाहीच झालं म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं होईल असं नाहीये, बिलकुल नाहीये. आता आपण मगाशी आता फोटो फाडतो, तर एखादा आपण ते मूवीमध्ये दाखवतात की आपण फोटो फाडला, रिलेशन तुटलं. बरोबर. तर जनरली असं काही होत नाही, सायकोलॉजिकली आहे की psychologically. आपण ते रिलेशन. करेक्ट. सायकोलॉजी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. आता सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला डे टू डे लागतं जगाला, दॅट इज पैसे. तर बऱ्याचदा असं होतं की आपण कमवतोय पैसे, घरी पैसे येत आहेत, पण असे बऱ्याच लोकांची ओरड असते की येत आहेत पैसे पण टिकत नाही आहेत. मग या गोष्टीला पण वास्तू कारणीभूत असू शकते का? टिकत नाहीये याला वास्तू कारणीभूत असेल असं नाही, पण टिकण्यासाठी वास्तू तुम्हाला मदत करू शकते. ओके. ती कसं? एखाद्या झोनमधून
तुमच्या घरात पैसा येतोय, म्हणजे तुमची नॉर्थ चांगली आहे, तिथून तुम्ही शांतपणे विचार करतायत, ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतायत, ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत, ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत म्हणजे कुठून तरी तुम्ही काहीतरी करताय, त्यातून पैसा येतोय. तो पैसा टिकत नाहीये, राहत नाहीये. मग तुमचा वेस्ट साऊथ वेस्ट झोन सेव्हिंगचा झोन आहे, ओके. तिथे तुम्ही ठेवलात तर कदाचित तो स्थिर राहू शकतो. अच्छा. पण याचा अर्थ माझ्या घरात चला आता माझ्याकडे पैसा, मी साऊथ वेस्ट क्लिअर केलाय आणि आता माझ्याकडे पैसा राहणार आहे, तर मला काही विचार करायची गरज नाही, मी उडवेल असं नाही. असेल तर नाही ओके. होणार. असं नाही. ऑफकोर्स. ओके. तर तुम्हाला मदत करेल ओके. एनर्जी. पण याचा अर्थ तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये कर्म महत्वाचं आहे. तुमचं कर्म नाहीये आणि तुम्ही वास्तू केलं शून्य. तुम्ही कर्म करताय, मी ट्राय करते माझा पैसा वाचवायचा, पण तो वाचत नाहीये. आणि मग त्या केसमध्ये तुम्ही जर त्या झोनमध्ये तुमची तिजोरी किंवा तुमचं लॉकर ठेवलं तर तुम्हाला ते नक्की मदत करेल. ओके. पण म्हणजे असं नाही ना होऊ शकत की मला माहिती नाही हे काहीच वास्तूचं आणि सपोज एखाद्याने वेस्टमध्ये ठेवले किंवा ईस्ट साईडला पैसे ठेवले आणि त्याच्यामुळे मग पैसे टिकत नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही होणार. ओके. सो मला असं वाटतं की ते डायरेक्टली रिलेटेड आहे तुमच्या माइंडला. म्हणजे आपण ज्या रूम मध्ये मे बी काम करतो तिथे सूर्यप्रकाश चांगला आहे, तिथे ते कलर्सही वापरले, त्यामुळे मे बी तुमचे थिंकिंग प्रोसेसेस खूप चांगली होते, सो दॅट तुम्ही सेव्हिंग कराल किंवा तुमचं जे काय टार्गेट आहे ते अचीव्ह करू शकाल. बरोबर ना? सो म्हणजे म्हणून ते कलर्स सायकोलॉजीसाठी मॅटर करत असावेत, ओके. म्हणून ती दिशा मॅटर करत असावी. आता कदाचित हे आपण जे बोलतो हे बाकी वास्तू कन्सल्टंट पेक्षा थोडं वेगळं असू शकतं, कारण की मी जेव्हा स्टडी करते ते मी माझं रिलेट करते ॲज अ आर्किटेक्ट म्हणून. आम्ही जे शिकलो क्लायमेटॉलॉजी बरोबर, आणि जेव्हा वास्तू शिकले तेव्हा असं वाटलं की अच्छा हे कुठेतरी रिलेट होत आहे. मग ते कुठे रिलेट होत आहे, मग त्याच्या मागचं लॉजिक काय असेल ते मी कनेक्ट करायचं ट्राय करते आणि ते आता तुमच्या समोर. पण म्हणजे याचा अर्थ मला असंही वाटतं की जसं माझा पहिलाच प्रश्न होता की पूर्णच उलटी सुलटी वास्तू आणि दे आर लिव्हिंग हॅपी लाईफ, तर तिथं त्यांचं स्वतःचं माइंडवरती कंट्रोल आहे जास्त, किंवा असे काही फॅक्टर्स आहेत जे त्यांना खूप मदत करतात आणि मग त्यांना त्या वास्तूला करेक्ट करायची गरज नाही आहे, असं काही असेल का? एखादी वास्तू खूप चांगली आहे आणि त्यात 4 लोक राहतात, 4 लोकांमध्ये जर ती वास्तूप्रमाणे 4 लोकांमध्ये सेम प्रॉब्लेम आले पाहिजेत, एक्झॅक्टली, फायदा पण सेम झाला पाहिजे, तर तसं नाही होत. कारण की तेच पुन्हा तुमचं कर्म, तुमचं विचार करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहेत. वास्तू तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आहे, वास्तू सोल्युशन नाहीये, एंड सोल्युशन नाहीये. बरोबर. मी खूप भारी वास्तू घेणे आणि घरात बसून राहील तर त्याचा काहीच उपयोग नाही होणार. ओके. म्हणजे नुसतं वास्तूला ब्लेम करून पण नाही चालणार आणि नुसतं त्याच्यावर डिपेंड करून पण नाही चालणार. आता याच्यावर मी फॉर एक्झाम्पल एखादा मी बिझनेस करते आणि मी वास्तूप्रमाणे सगळं केलं आणि मग माझ्या नंतर लक्षात आलं की अरे यार हा बिझनेस नाही केला पाहिजे, इथे काहीतरी लॉस आहे. मग यात असा नाही विचार केला पाहिजे की अरे यार माझे वास्तूप्रमाणे आहे, मग मला लॉस का होतोय, मला का सोडावा लागतोय, असा विचार न करता कदाचित यामुळे मला का आलं की इथे थांबलं पाहिजे. अच्छा. रॅशनल थिंकिंग तुम्ही करू शकता. तुम्ही कसा विचार करता, कोणत्या गोष्टीला कशा प्रकारे बघता, ते पण फार महत्वाचं आहे. ते या दोन्ही बाजू मला वाटतं म्हणजे त्रास देतात. एक तर माझं घर वास्तूनुसार आहे तरी पण माझ्याकडे पैसे येत नाही, किंवा माझं घर वास्तूमध्ये नाही आहे म्हणून मला पैसे येत नाही. तर ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे प्रॉब्लेम हे दोन्ही टाईपच्या लोक फेस करतात. तर त्यांच्यासाठी हेच आहे की पूर्ण डिपेंडन्सी तुमची वास्तूवर नसली पाहिजे. ते सपोर्टिंग फॅक्टर आहे. बरोबर. मी प्रयत्न करते, माझ्या प्रयत्नांना यश येत नाहीये, त्यासाठी मी वास्तूची मदत घेऊ शकते, वास्तुशास्त्राची मदत घेऊ शकते. ओके. पण मला काहीच नाही करायचं आणि मी वास्तूप्रमाणे केलं आणि माझं काम तिथे संपलं, थांबलं, असं नाहीये. कर्म महत्वाचं आहे. ओके. तुमच्या कर्माला, चांगल्या कर्मांना, आणि तेही तुमच्या चांगल्या कर्मांना सपोर्ट करण्यासाठी वास्तू आहे. ओके. पण मग असं का म्हणतात की शक्यतो घराचा एंट्रन्स आहे तो या दिशेला नको किंवा या दिशेला असेल तर उत्तम, तर मग असे कुठल्या एक 3-4 दिशा आहेत की तिकडे एंट्रन्स असेल घराचा किंवा फ्लॅटचा, तर ते तुम्हाला लाभदायक ठरेल वर्सेस की शक्यतो इथून एंट्रन्स नको फ्लॅटचा? तर आता मगाशी सांगितलं 5 एलिमेंट्स आहेत, त्यात 16 डायरेक्शन्स आहेत. ते 16 डायरेक्शन, प्रत्येक त्या डायरेक्शनमध्ये 2 सब डायरेक्शन्स आहेत. म्हणजे आता समजा ईस्ट असेल तर ईस्टमध्ये पण 2 डायरेक्शन आहेत. ज्या माझं जर एअर एलिमेंट आहेत
जस्ट 16 डायरेक्शन्स आहे इंटू 2 करा 32 डायरेक्शन्स झाले. नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट याच्यात सगळ्या मिळून याच्यामध्ये 32 डायरेक्शन्स आहे. ओके. तर प्रत्येक डायरेक्शनची, आता हे 90 डिग्रीमध्ये असतात, प्रत्येक डायरेक्शनच्या तुम्ही ईस्टचं समजा बघितलं, ईस्टची एक डायरेक्शन, त्यात 2 एंट्रन्स आहेत, E4 आणि E5 एंट्रन्स आहेत. तर E4 ईस्ट मधला आणि ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट मधला E3 असं जर तुम्ही प्रत्येक डायरेक्शनचं घेतलं तर ते चांगले आहेत. म्हणजे प्रत्येक डायरेक्शनचा 3rd आणि 4th ओके. प्लेस मधले जो एंट्रन्स आहे तो चांगला आहे. म्हणजे आता ईस्ट मधला तुम्ही E3, E4 बेस्ट आहे. साऊथ चांगला नाही असं म्हणतात, पण साऊथ मधला जर तुम्ही S3 किंवा S4 मध्ये जर ते येत असेल तर ते बेस्ट आहे. ओके. सेम वेस्टला W3, W4 मध्ये येत असेल तर बेस्ट आहे. नॉर्थला N3, N4 मध्ये येत असेल तर बेस्ट आहे. अच्छा, म्हणजे आपण रॅन्डम असं नाही सांगू शकत की बाबा नॉर्थ ईस्टचा एंट्रन्स चांगला, नॉर्थ वेस्ट, हो. त्याच्यामध्ये पण अजून तुम्ही म्हटलं तसं 32 गोष्टी आहेत. 32 एंट्रन्सेस आहेत. ओके. आपण बऱ्याचदा फ्लॅट बघायला जातो, अच्छा आपण बोलतो अच्छा इथे ही नॉर्थ डायरेक्शन आहे, माझा एंट्रन्स नॉर्थला आहे, म्हणजे किंवा ही ईस्ट आहे, माझा एंट्रन्स ईस्टला आहे, असं नसतं. अच्छा. त्याच्यामागे कॅल्क्युलेशन आहे, जॉमेट्रिकल कॅल्क्युलेशन आहेत की तिथे ब्रह्मस्थान कुठे आहे, मग त्याच्यावरून तुमचे हे बाकी झोन्स बघितले जातात, डायरेक्शन्स काढले जातात आणि मग कोणत्या डायरेक्शनला येतं. बरोबर. मग ते साऊथ वेस्टला आहे की साऊथ वेस्टला आहे की साऊथला येतो ते त्यावरून समजेल. इन जनरल आपण असं फक्त फ्लॅट बघून नाही सांगू शकत. बरोबर. तर मला आता त्याचा स्टडी असला पाहिजे. त्यामध्ये बिल्डराचं जनरली सेल करताना हेच सांगतात आपल्याला की नाही हे नॉर्थ वेस्टिंग आहे, ईस्ट वास्तू कंप्लायन्स आहेत म्हणजे आमच्या फक्त फ्लॅट. ईस्ट वेस्ट आहे सांगू शकता. फक्त ईस्ट वेस्ट असतं ते. मग ती म्हणजे प्रॅक्टिस योग्य आहे का नाही? नाही, म्हणजे ते ऍक्च्युली माझ्याकडे असं एक्झाम्पल आहे की ते सांगतात हां हे ईस्ट वेस्ट ओपनिंग आहे, पण जर तो फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन घेऊन आपण चौकोन आखला तर ते ऍक्च्युली असतं साऊथ मध्ये, म्हणजे साऊथ ईस्ट वेस्ट असते. तर मग ते बरोबर आहे का? हा ते तुम्ही बघितलं पाहिजे. जेव्हा सांगताना ते म्हणतात ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शनला आहे, तर ते ईस्ट आणि एक्झॅक्ट वेस्ट डायरेक्शनला पॉसिबल नाही आहे. ते आयदर तुमचं नॉर्थ ईस्ट साईडला असेल और साऊथ ईस्ट साईडला असेल. बरोबर. तर ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. ओके. मग इथे मग तुम्हाला वास्तू कन्सल्टंट तुम्हाला मदत करू शकता, किंवा अगदी काही फार असं अवघड नाहीये. तुम्ही पण एक मध्यम ब्रह्मस्थान शोधायचं. ब्रह्मस्थान म्हणजे जो काय शेप असेल त्याचा सेंटर ओके. तुम्ही बघा. आता समजा मी पहिल्यांदा फ्लॅट बघायला गेली आहे, एक्झॅक्ट नाही, एक टेंटेटिव्ह बघायचं की कुठे याचा सेंटर कुठे येईल. त्या सेंटरला जाऊन उभं राहायचं आणि मग अनालाइज करायचं माझी ईस्ट कुठे आहे, मग येतोय तो एंट्रन्स माझा साऊथ ईस्टला आहे की नॉर्थ ईस्टला आहे. ओके. हे तुम्ही टेंटेटिव्हली तुम्ही जाऊन करू शकता. आणि मग घरी येऊन तुम्ही प्रॉपर टू द स्केल मॅप केला, त्याला ग्रेडिंग केलं की एक्झॅक्ट तुम्हाला एक्झॅक्ट कोणत्या डिग्रीमध्ये आहे ते लक्षात येईल. आता इंडोर प्लांट्स पण लोक ठेवतात, तर मी असं वाचलं होतं की प्लांट्स शक्यतो असं कुठेही नाही ठेवू शकत तुम्ही घरी. तर आय थिंक ईस्टला किंवा नॉर्थ ईस्टला ठेवायला पाहिजे, पण साऊथ वेस्ट साऊथ ईस्टला नाही ठेवायला पाहिजे प्लांट्स. तर ह्याच्या मागे काही लॉजिक आहे का वास्तू रिलेटेड? हां, याच्यामध्ये पहिलं तर एक सायंटिफिक रिझन आहे, सनलाईट तिथे पोहोचणार नाही. ओके. झाडांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश लागतो. मगाशी सांगितलं एअर एलिमेंट, सकाळचा येणारा सूर्यप्रकाश छान असतो, म्हणून आपण त्या साईडला ठेवतो. ओके. आता मग जंगल आहे, जंगलाला तर डायरेक्शन नसते, तिथे सगळीच झाडं येतात, तिथे वॉल नसतात. ओके. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग जेव्हा आपण वॉल येतो तिथे जे आपण कट करतोय ते ना डायरेक्शन कट करतोय, जर ओपनिंग असेल तुमची ईस्टला नॉर्थ ईस्टला, तिथे तुम्ही झाडं ठेवू शकता. ओके. वेस्टला माझी ओपनिंग जरी असली तरी तिथे ते सनलाईट येणार नाही आहे, जी झाडांच्या वाढीसाठी चांगली आहे. ओके. आता मगाशी जसं सांगितलं, आपण डिस्कशन झालं की आपण वास्तूचे नियम का जसेच्या तसे इम्प्लिमेंट करू शकत नाही. त्याच्यासाठीच आता मला एक उदाहरण लक्षात आलं. वास्तूप्रमाणे आपण सांगतो नॉर्थ ईस्ट ईस्टमध्ये तुम्ही साऊथ ईस्टपर्यंत तुम्ही झाडं ठेवू शकता. माझा फ्लॅट आहे तिथे ह्या डायरेक्शनला ओपनिंगच नाहीये, बरोबर, तर तिथे मी झाडं ठेवून उपयोगच नाही, कारण की तिथे सनलाईट येतच नाहीये. मग अशा केसमध्ये मी ठेवू शकते वेगळ्या डिरेक्शनला झाडं ना, त्यांनी काही मला आयुष्यात निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही निगेटिव्ह पडणार. इम्पॅक्ट नाही होणार. ओके. ओके. आता इंडोर प्लांट्स आहेत बरेचसे, ते तुम्ही ठेवू शकता.
मग काही प्लांट्स असतात ते एअर प्युरिफाय करतात, ते ठेवू शकता तुम्ही. म्हणजे हेच की वास्तूच्या नावाखाली बरेच लोक घाबरवतात सुद्धा. हां, तर तसं न करता आय थिंक लॉजिकली विचार करून करायला पाहिजेत गोष्टी. आपण आता भारतात राहतो तर थोडे हिंदू डॉमिनेटेड आपण आहोत सगळेच, आणि आपले बरेचसे एक तर उत्सव वगैरे हे सगळं गणेश उत्सव असू दे किंवा बाकी कुठल्या गोष्टी असू दे, ह्या आपल्या पूर्वीच्या काही ज्या परंपरा वगैरे देव आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी मानतोच, तर त्याच्यावरून ह्या पुढे पुढे सुरू झाल्यात गणेश उत्सव वगैरे वगैरे. या सेम गोष्टीमध्ये आयुर्वेद आणि हे पण आहे, वास्तुशास्त्र पण आहे. पण आपल्या संस्कृतीमध्ये जरी एवढा पूर्वापार गोष्टीमध्ये असल्या तरी करंट ह्याच्यामध्ये कुठेतरी गव्हर्नमेंट लेवलला किंवा कुठेतरी म्हणा नियम किंवा कायदा वगैरे या संस्थेमध्ये या कुठल्याच गोष्टी अजूनही बसवल्या गेलेल्या नाही आहेत. उदाहरणार्थ मला एक सिम्पल द्यायचं आहे की तुम्ही आता आर्किटेक्ट आहात, आपण फ्लॅट्स बघतोच आहे, कसेही असतात बिल्डर्स कसेही देतात. मग तुम्ही असा आर्किटेक्टचा कुठला संस्था आहे का मोठी जी गव्हर्नमेंटला सांगते की बाबा आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलंय की तुमची घरं जी आहेत ती वास्तूप्रमाणे म्हणजे एक्झॅक्टली अशी पाहिजेत, मग तुम्ही नियमच असे का नाही बनवत सो दॅट घरं अशीच तयार होतील? अच्छा, असं काही तुम्ही केलंय का कोणी, का याच्याबद्दल काही माहिती आहे का? अच्छा. हां, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे हे आर्किटेक्ट्स घरं बनवतात, डिझाईन करतात, आर्किटेक्ट्स करतात, ते रिस्पॉन्सिबल. आता जे आर्किटेक्ट बनवतात ते पूर्ण त्यांना नियम दिलेले असतात, त्याच्यात त्यांना बिचाऱ्यांना बनवून आणि क्रिएटिव्ह त्याच्यामध्येच टाकायचं असतं. पण मग तिथे कुठे गव्हर्नमेंटने अशी चौकट घातलेली नाही की आपल्या पूर्वजांनी एकदम सुंदर हा प्लॅन तुम्हाला दिलेला आहे वास्तूनुसार, आणि त्यानुसार का नाही तुम्ही बसवतात? हां, कारण की हे सांगते, आर्किटेक्चर आपलं चालू झालं 19व्या शतकात चालू झालं आपलं, म्हणजे 1857 नंतर पहिलं आपलं कॉलेज आर्किटेक्चरचं सर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, जे ब्रिटिशांनी चालू केलं. ओ अच्छा. त्यांनी ती सिस्टीम आणली. त्याच्या आधी मग आपल्याकडे घरं तयार होत नव्हती का, किल्ले होते, मंदिरं होती. हो बरोबर. मग त्यांनी कोणती डिग्री घेतलेली का आर्किटेक्चरची? नव्हती. करेक्ट. आणि ते फारच सुंदर असेल, फारच सुंदर. म्हणजे तेव्हा बांधलेले मंदिरं असतील, किल्ले असतील, ते अजूनही जसेच्या तसे आहेत आणि सस्टेनेबल आपण जे बोलतो आता, आणि इको फ्रेंडली तसे आहेत ते जसं म्हटलं की पूर्वी ऋषीमुनींनी आपल्याकडे खूप मोठा साठा लिहून ठेवला होता, जो की आपल्या नालंदा, तक्षशिला ह्यासारख्या ज्या युनिव्हर्सिटीज होत्या तिथे शिकवलंही जायचं. पण मध्ये जेव्हा तिथे अटॅक झाले तर बऱ्याचशा याच्यामध्ये आपलं अर्ध्यापेक्षा जास्त नॉलेज त्यात जाळलं गेलं. त्यातून जे काही राहिलं तर हे आर्किटेक्चर मी म्हणते आता तो काळ, आणि त्यानंतर हे आर्किटेक्चर चालू झालं 1857 नंतरचा काळ. त्याच्यामधला जो काळ होता त्या काळामध्ये विश्वकर्मा नावाची जी कम्युनिटी होती ते हे सगळं काम करत होते. मग तुमचं डिझायनिंग असेल, फक्त घराचंच नाही, तुमचे शस्त्र असतील, ज्वेलरी असेल, क्राफ्ट्स असेल, हे सगळं ही कम्युनिटी डिझाईन करत होती आणि त्याच्यावर त्यांचा पकड होती त्या शास्त्रावर त्यांची. पण जसं हे ब्रिटिश आले आणि त्यांनी आपल्याकडे हे आर्किटेक्चर एक डिग्री चालू केली, त्यानंतर ते सगळं मागे पडत गेलं. बरोबर. त्यानंतर मग आपण त्यालाच एक प्रमाण मानतो, जो काही तेव्हापासून आपल्या याच्यामध्ये जे शिकवतात त्या गोष्टीला प्रमाण मानून मग पुढे 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 गोष्टी आता चालू झाल्यात. आता आपण ह्या सगळ्याचा विचार करत नाही का, तर आपण जे सेटबॅक सोडतो, आपण क्लायमेटोलॉजीचा स्टडी करतो, हा कुठेतरी ह्याच गोष्टीशी रिलेटेड आहे, पण त्याला वेगळं स्वरूप देण्यात आलं. तेवढ्या डीप आपण गेलो नाही. म्हणून आता आयुर्वेद आणि वास्तुशास्त्र हे दोन्ही स्ट्रगल करतात उगाच. ऍक्च्युली आपल्या लोकांना माहित नाही की वेस्टर्न फार हे हवं असतं, वेस्टर्न व्हॅलिडेशन खूप हवं असतं. दॅट इज मे बी जसं की आता योगाचं झालंय. हो, योगाचं योग आपलंय आणि त्यांना आता आवडायला लागलं तर ते योग भारी झालं आणि आपण त्यांचं मग फॉलो करतो. ते करतात म्हणजे त्यात काहीतरी तथ्य, आणि मग आता आपण फॉलो करणार. आता आपण बायोफिलिक डिझाईन नावाचा कन्सेप्ट आता फॉरेन लँडमध्ये खूप जास्त प्रचलित आहे. ते नाव बायोफिलिक आहे, पण त्याला जर तुम्ही बघितलं तर ते वास्तुशास्त्राचे सगळे नियम तिथे यूज करताय. अच्छा. म्हणजे निसर्गाला तुम्ही तुमच्या जीवनाशी कसे कनेक्ट करणार, निसर्ग तुम्ही तुमच्या घरात कसा आणणार, नॅचरल लाईट, एअर कशी आणणार, बरोबर, ते फॉलो करतात. मग आता मला ॲज अ मॉडर्न आर्किटेक्ट म्हणून जर मला करायचं आहे, डिझाईन करायचं आहे, मग मी वास्तुशास्त्राकडे नाही जाणार, कारण की ते
हे एन्शंट आहे, पौराणिक कथा आहेत, त्याला काही तथ्य आहे. बरोबर. फॉरेनने जे वेस्टर्न हा, त्यांनी आता घेतलं की फॉलो केलंय ना ते मी फॉलो करणार. बरोबर. बरोबर. म्हणजे ते ह्या म्हणतात गोष्टी सण होतात. तिकडनं येतं म्हणून हो, आपण हो, हो. ठरवायचं. हो हो हो. बरं, याच्यावरनं आणखीन एक मला क्वेश्चन आला जो मी अनुभवलाय. आपली जी काही भारतातली लोक जी बाकीच्या कंट्रीजमध्ये जाऊन राहतात आणि तिथं जाऊन ते हेच वास्तुशास्त्र अप्लाय करतात, म्हणजे डायरेक्ट वेस्ट किंवा आपल्या ज्या हेमिस्फिअरमध्ये तिथल्या लोकांसाठी एक गोष्ट वेगळी आहे, पण एखादा नॉर्थ साईडला एकदम की UK किंवा नॉर्वेला वगैरे राहतोय, तिथे जाऊन हे वास्तुशास्त्र आपलं कसं ऍप्लिकेशन होऊ शकतं? कारण तिथे सनची डायरेक्शन कम्प्लिटली डिफरंट आहे, तिथे डे नाईट सायकल सुद्धा कम्प्लिटली डिफरंट आहे, तिथे टेम्परेचर तर विषयच नाहीत की वेगळंच असणार आहे कम्प्लिटली. मग तिथे सुद्धा हे लोक जाऊन म्हणतात की मला वास्तुशास्त्र अप्लाय करायचे आपल्यानुसार, तर ते होणं शक्य आहे का? होणं असं नाही मी म्हणणार की वास्तूचे नियम वेगळे आहेत, वास्तूचे नियम सेम आहेत, पण आपण लॉजिकली बघितलं पाहिजे तिथे ते किती इम्प्लिमेंट होऊ शकतात. हां, अच्छा. म्हणजे आता मी जर म्हणते की माझं तुळशीचं रोप मी वास्तूप्रमाणे माझ्या नॉर्थ ईस्ट साईडला ईस्टला लावलं पाहिजे, तर ते तुळशीचं रोप तिथे येणार आहे का हे बरोबर. आपण मी बघितलं हे पाहिजे. जापानमध्ये बघितलं, तिकडचं त्यांनी त्यांचं घर बनवलं आणि समोर तुळशीचं वृंदावन लावलं आणि ते म्हणते आम्ही वास्तुनुसार करून घेतलंय. आता ते जापानमध्ये इट इज व्हेरी डिफरंट आणि ते थोडं नॉर्दर्न साईडला येतं जापान सुद्धा. सो तिथे कसे ते नियम त्यांचे. तर आपण ते आपण जसंच्या तसं उचलून नेऊ शकत नाही, आपण लॉजिकली ते बघितलं पाहिजे. आता आपलं जे पुस्तक आहे, मी म्हटलं विश्वकर्मा कम्युनिटी होती, तर त्यांच्या म्हणजे त्यांचं सगळं हे ज्ञान एका पुस्तकात विश्वकर्मा प्रकाशन म्हणून आहे ग्रंथ, आपण तो रेफर करतो आता सध्या वास्तुशास्त्रासाठी. अच्छा. तर त्यात वास्तुशास्त्र म्हणजे फक्त घरापासून सुरुवात नाही होत, त्याची सुरुवात होते जमिनीपासून, लँड. मग त्याची सॉईल कोणती आहे, त्या सॉईलचा कलर काय आहे, टेस्ट काय आहे, स्मेल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि मग त्याच्याहून ठरवलं जातं तिथे कोणतं रेसिडेन्शियल आलं पाहिजे का, तिथे कोणता व्यापार कमर्शियल होऊ शकतं का, एज्युकेशनल आलं पाहिजे काय, ऍक्टिव्हिटीज तिथे असली पाहिजे, ती त्या मातीवर डिपेंड आहे. ओके. तर म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे लॉजिक आहे, सायन्स आहे, ते समजून घेऊ तेव्हा ते मग आपण एक्झॅक्टली इम्प्लिमेंट करू शकू. आणि एक शेवटचा प्रश्न की अशा काही टिप्स आहेत का ज्या सर्वांनी फॉलो केल्या तर जरा चांगलं होईल, बेटर होईल आयुष्य सगळ्यांसाठी? काही टिप्स? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं घर वास्तूप्रमाणे किती आहे किती नाही आहे, आणि मग काय ती भीती वागण्याआधी सर्वात आधी आपण एक करू शकतो की डिक्लटर करणं. घरात अनावश्यक वस्तू आपण जे साठा करत असतो घराचा तो कमी केला पाहिजे. आवश्यक तेवढ्याच गरजेच्या वस्तूच ठेवा. फक्त तेवढं एक केल्याने सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल की म्हणजे तुमचं डायरेक्शन कोणत्याही दिशेला असू दे, तुमच्या एंट्रन्स आणि काय, फक्त ही एक टिप केल्याने तुम्हाला फरक जाणवेल. बरोबर. दुसरी एक गोष्ट, तुम्ही मिठाचा वापर करू शकता. आपण जसं मीठ आहे ते आपण निर्जंतुकीकरणासाठी वापरतो, तर सनलाईट आणि त्यानंतर मीठ आपण लोणची करतो, टिकवतो, मिठाचा वापर करतो. तुमचं घरात आपण लादी पुसताना मिठाचा वापर करू शकतो. आपण वॉशरूम टॉयलेटमध्ये मिठामध्ये बर्नीमध्ये, काचेच्या बर्नीमध्ये किंवा वाटीमध्ये मीठ भरून ठेवलं ओके तरी तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. ओके. ते करू शकतो. आणि शक्यतो जेवढे पॉसिबल आहेत ना, इको फ्रेंडली, सस्टेनेबल ह्या मटेरियल असलेल्या गोष्टी, हे जर तुम्ही अंमलात आणलं ना, आपोआप तुमच्या एनर्जी बॅलन्स होतील. हे 5 एलिमेंट्स बॅलन्स व्हायला तुम्हाला मदत होईल. हे काहीतरी असं वेगळं सायन्स असं नाही, आपल्या वेलबिंगसाठी आहे. बरोबर. तर नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. बरोबर. आणि कमीत कमी गोष्टींचा वापर करा. साठा करून ठेवू नका. म्हणजे नॉर्थला सांगितलं ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू कलरचे कर्टन्स लावलेत, फ्रेम्स लावल्यात आणि सगळं तिथे असं अगदी साठा केला असं नाही. मिनिमम ठेवा, सुटसुटीत ठेवा, एनर्जी फ्लो होऊ द्या. अच्छा. सो काही लोक ज्यांचं एज जास्त आहे, म्हणजे आपल्या आईबाबांच्या वयांची किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त वय ज्यांचं आहे, त्या लोकांना सवय असते की जुने हंडे वगैरे असं ते सगळं वरती ठेवून द्यायचं. कधीच काढत नाही ते. एकदा काढायचं वर्षभराने, एकदा धुवायचं, परत ठेवून द्यायचं. ते काय वापरायचं नसतं, काय नसतं. त्या गोष्टी पण मग काढल्या पाहिजेत ना, काढल्या पाहिजे. एक तर आधी तुम्ही वापर करा त्या गोष्टींचा. आहेत तुमच्याकडे गोष्टी ना, तर तुम्ही त्या वापरा. मग नवीन विकत घेऊन येऊ नका. म्हणजे आता काय ते ट्रेंड आलाय मध्ये, टप्पावेअरचा ट्रेंड आलेला. मग सगळे टप्पावेअर, मग माझे स्टीलचे डब्बे मग ते
आउट ऑफ फॅशन होतात बरोबर. आणि मग ते माळ्यावर जातात आणि मग वेगळं काय येतं. तर असं नाही केलं पाहिजे. घरात जे आहे जे नैसर्गिक आहे, इको फ्रेंडली आहे, त्याचा जास्तीत जास्त वापर करा. घरात जर हंडे आहेत पाण्याचे, डब्बे आहेत, तर ते वापरा. मग प्लास्टिकचे किंवा नवीन डब्बे घेऊ नका. बरोबर. बरोबर. म्हणजे बरेचसे वास्तूचे जे क्वेश्चन्स होते ते म्हणजे माझे खूप मनातले क्वेश्चन आमचे सॉल्व्ह झाले ते सॉल्व्ह झाले. आणि सायंटिफिकली त्याला म्हणजे विचार करायला थोडंसं चालना मिळाली. म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही आहे, त्याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे, सायन्स आहे. बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून कळल्या. तुम्ही तुमचं नॉलेज शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा पॉडकास्ट नवेमध्ये आल्याबद्दल आणि नॉलेज शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू.